नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 विद्यार्थी मित्रो, तर टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण असणारा विषय जो की आहे बघा मानसशास्त्र म्हणजेच बाल मानसशास्त्र या विषयावर विद्यार्थी मित्रो। तर या ठिकाणी उपयुक्त अशी प्रश्नोत्तरे जे की आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते असे उपयोगात्मक मानसशास्त्रावर आधारित प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रो। बघा 28 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेकरता आजचं हे सेशन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। बघा या ठिकाणी 30 प्रश्नांचा समावेश आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे। सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि गत परीक्षेमधील निवडक प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, ज्या घटकामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला काय म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रो, ज्या घटकामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। काय म्हणणार त्याला? तर ऑप्शन्स बघा या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रो, प्रेरणा, प्रेरक, अभिरुची आणि अध्ययन। तर बघा या ठिकाणी काय होत आहे, तर वर्तन जे आहे विद्यार्थी मित्रो हे प्रवर्तित होत आहे। मग याला काय म्हणणार? तर याला आपण विद्यार्थी मित्रो अभिरुची असे म्हणतो। त्यामुळे ऑप्शन नंबर सी अभिरुची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा वर्तन प्रवर्तित करण्याचा जो घटक असतो त्याला अभिरुची असे म्हणतात। प्रेरणा म्हणजे काय? तर एखाद्या ध्येय प्राप्तीसाठी आपल्या आतमध्ये जी स्फूर्ती निर्माण होते, ओके, जो घटक कार्य करतो त्याला प्रेरणा असे म्हणतात विद्यार्थी मित्रो। त्यानंतर प्रेरक, ओके, प्रेरक म्हणजे काय? एखादे कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा घटक असतो प्रेरक, ओके, आणि वर्तन प्रवर्तनासाठी येते या ठिकाणी अभिरुची, आणि सगळ्यात शेवटी जे असते अध्ययन आपल्याला घडते। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली आहे? बघा उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय, ही बुद्धिमत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांची आहे? ऑप्शन बघा स्किनर, स्टर्न, ॲडम्स आणि कोहलर। तर उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ही जी व्याख्या विद्यार्थी मित्रो ही या ठिकाणी ॲडम्स यांनी केलेली आहे। ऑप्शन नंबर सी ॲडम्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा या ठिकाणी ॲडम्स यांनी बुद्धिमत्तेला काय म्हटलेलं आहे? तर उपयोजित विचार। या ठिकाणी हा पॉइंट लक्षात घ्या तुम्ही, उपयोजित विचार लक्षात ठेवलं या ठिकाणी उपयोजित विचार कोणाची आहे? तर ॲडम्स या मानसशास्त्रज्ञाची आहे। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो, पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता। बघा आता विद्यार्थी मित्रो ही सेकंड व्याख्या आहे। बघा पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता जी असते व्यक्तीमध्ये ती क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? ऑप्शन्स पाहूया या ठिकाणी। बघा विद्यार्थी मित्रो काय आहे? स्किनर, स्टर्न, ॲडम्स आणि मॅकडुगल। तर विद्यार्थी मित्रो ही व्याख्या कोणाची आहे बरं? पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हटलेला आहे। ओके, तर ही आहे मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाची। ऑप्शन नंबर डी मॅकडुगल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी ही आहे यांची बुद्धिमत्ते संदर्भात व्याख्या, आणि या ठिकाणी मानसशास्त्रा संदर्भात देखील एक व्याख्या आहे। ओके, बघा मानसशास्त्र जे आहे मानसशास्त्राची देखील या ठिकाणी मॅकडुगल यांनी एक व्याख्या केलेली आहे। ती कुठली आहे विद्यार्थी मित्रो? तर मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या जी मॅकडुगल यांनी मानसशास्त्राची केली आहे। कशाचं? यामध्ये यांनी मानवी मनाचा अभ्यास म्हटलेला आहे। ओके, मानवी मनाचा अभ्यास, मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या देखील त्यांनी केलेली आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बुद्धिमापनाचा सर्वात पहिला प्रयोग कोणत्या देशात करण्यात आला? बघा बुद्धिमापनाचा जो सर्वात पहिला प्रयोग आहे हा कोणत्या देशामध्ये करण्यात आला असा प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन्स बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, चीन, अमेरिका, रशिया आणि फ्रान्स। बुद्धिमापनाचा जो सर्वात पहिला प्रयोग आहे विद्यार्थी मित्रो हा रशिया या देशामध्ये करण्यात आला। ओके, कुठे? रशियामध्ये करण्यात आला। त्यामुळे ऑप्शन नंबर सी रशिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, मानसिक वयाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? बघा मानसिक वय ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा शोध, मानसिक वयाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन बघा कोहलर, अल्फ्रेड बिने, स्किनर आणि थॉर्नडाईक। ओके, बघा मानसिक वय यालाच काय म्हणतात विद्यार्थी मित्रो? मेंटल एज। ओके, बघा मेंटल एज। ओके, तर बघा हा शोध कोण लावला होता? तर हा या ठिकाणी अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने लावला होता। ओके, ऑप्शन नंबर बी अल्फ्रेड बिने। ओके, बघा याने बिने यांनी काय केलं होतं विद्यार्थी मित्रो? तर बुद्धिमापनासाठी एक मापनपट्टी तयार केली ज्यावरून काय बुद्धिमापनाचा शोधा लावण्यात आला। आणि विद्यार्थी मित्रो
या ठिकाणी मानसिक वयाचा शोध जो आहे हा बुद्धिमापन करण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. मानसिक वयाच्या सहाय्यानेच आपल्याला बुद्धिमापनाचं देखील करता येतं. मग यामध्ये बघा बुद्धिमत्तेचं सूत्र काय आहे. ओके, बुद्धिमत्तेचं जे सूत्र आहे ते काय विद्यार्थी मित्र बघा, बुद्धिमत्ता बरोबर मानसिक वय. ओके, बुद्धिमत्ता बरोबर काय, मानसिक वय, माव म्हणजे मानसिक वय, त्याचबरोबर काय भागिले शारीरिक वय, भागिले काय शारीरिक वय आणि गुणाकारामध्ये 100, यावरून काय बुद्धिमत्ता काढता येते. आणि अशा पद्धतीचं महत्वपूर्ण योगदान जे अल्फ्रेड बिने यांचं जे आहे मानसिक वय यामध्ये आहे. ओके, याकडे त्यांनी बुद्धिमापन कसोट्या निर्माण केल्या होत्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला आहे. बघा बुद्धिमत्तेचा जो द्विघटक सिद्धांत आहे हा कोणी मांडला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे. पहा विद्यार्थी मित्रो, अल्फ्रेड बिने, स्किनर, स्पियरमन की यापैकी नाही. आता बुद्धिमापनाचा द्विघटक सिद्धांत आहे स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाचा. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा स्पियरमन याने विद्यार्थी मित्र बुद्धिमापनाचा जो घटक मांडला त्यामध्ये त्यांनी 2 घटक सांगितले होते. ओके, 2 घटक जे आहे सिद्धांताने सांगितले, एक म्हणजे सामान्य घटक बुद्धिमत्तेमध्ये आणि दुसरा म्हणजे काय तर विशिष्ट घटक. ओके, सामान्य घटक आणि विशिष्ट घटक असे 2 घटक सांगितले होते. या पद्धतीने त्यांनी मार्किंग केलं होतं. ओके, S1 आणि S2 असं या ठिकाणी नाव देण्यात आलं होतं. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेत किती घटक होते. बघा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेची एक संकल्पना सांगलेली आहे, तर त्यांच्या बुद्धिमत्तेच्या संकल्पनेमध्ये किती घटक होते. बघा विद्यार्थी मित्र, 4, 5, 3 की 10. तर त्यांच्या बुद्धिमत्तेच्या घटकात किती होते, एकूण 4 घटक यामध्ये होते. एक बघा, एक होतं विद्यार्थी मित्र कोणती, तर वाक्य पूर्तता. ओके, पहिला घटक कोणता होता त्यामध्ये, पहिला होता वाक्य पूर्तता. त्यानंतर विद्यार्थी मित्र गणितीय क्षमता, गणितीय क्षमता होत्या. गणितीय क्षमता हा दुसरा घटक होता. त्यानंतर विद्यार्थी मित्र तिसरा घटक होता तो म्हणजे कुठला, तर शब्द संपत्ती. ओके, शब्द संपत्ती हा तिसरा घटक त्यांचा होता. आणि सगळ्यात चौथा घटक, 4 घटक सांगितले होते त्यातील चौथा काय होता विद्यार्थी मित्र, तर दिशा गमन. ओके, दिशा गमन हा या ठिकाणी चौथा घटक होता. असे 4 घटक जे आहे बुद्धिमत्तेच्या संकल्पनेमध्ये जे आहे एडवर्ड थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेली आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत कधी मांडला. बघा गिलफोर्ड जे आहे ते गिलफोर्ड, ओके, गिलफोर्डचा कोणता विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी यांचा कुठला आहे, तर गिलफोर्ड यांचा आहे बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. ओके, कुठला आहे, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत. ओके, गिलफोर्ड यांचा बहुआयामी बुद्धिमत्तेचा सिद्धांत जो आहे हा यांनी कधी मांडला, तर हा यांनी विद्यार्थी मित्र कधी मांडला होता, तर 1959 मध्ये मांडला. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील प्रश्न यांच्यावरती आधारित आहे विद्यार्थी मित्र. मग आता गिलफोर्ड यांनी जो बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला होता त्यामध्ये त्यांनी बुद्धिमत्तेचे आहे बुद्धीचे एकूण किती घटक सुचवले. ओके, बघा या ठिकाणी बुद्धीचे घटक जे आहेत ते एकूण किती सुचवले त्यांनी यामध्ये असं सांगितलेलं आहे. ओके, एकूण बुद्धिमत्तेचे घटक किती सांगितले त्यांनी, तर एकूण त्यांनी 120 घटक सांगितले होते. ऑप्शन नंबर सी 120 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. पहा, व्यक्तीची मानसिक प्रक्षुब्ध स्थिती, अस्वस्थ मनोविकारात्मक अवस्था म्हणजे रिकामी जागा होय. बघा एखादा व्यक्ती काय मानसिकरित्या प्रक्षुब्ध चाललेला आहे. ओके, मानसिकरित्या थकलेला आहे, प्रक्षुब्ध आहे, अस्वस्थ वाटतंय त्याला, मनोविकारात्मक अवस्था जी असते ही याची, त्याला काय म्हणतात, प्रेरणा, प्रेरक, भावना की संकल्पना. आता बघा विद्यार्थी मित्र, या सगळ्यामध्ये काय प्रेरणा नसणार आहे. ओके, प्रेरणा नसणार, प्रेरक देखील नसणार, संकल्पना होणार का, नाहीच होणार. त्यामुळे ऑप्शन नंबर सी भावना याला काय म्हणतात, तर ही आहे भावनेची व्याख्या. ओके, भावना असे म्हणतात. ऑप्शन नंबर सी भावना हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे
आणि जर तुम्हाला या प्रश्नाची PDF असेल तर PDF मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्र खूप महत्त्वपूर्ण आहे. IMP असा हा प्रश्न आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके बघा, सामाजिक समायोजन म्हणजे व्यक्ती व्यक्ती, व्यक्ती समूह आणि व्यक्ती सांस्कृतिक घटक. ओके बघा, एक काय येतं यामध्ये सामाजिक समायोजनामध्ये, एक आहे व्यक्ती व्यक्ती. ओके, त्यानंतर व्यक्ती समूह, व्यक्ती समूह आणि व्यक्ती घटक. ओके, व्यक्ती सोबत काय तर घटक कोणते आहेत, सांस्कृतिक घटक. ओके, व्यक्ती सांस्कृतिक घटक. तर बघा, यात समाधानकारक संबंध प्रस्थापित केले जातात. तर अशी व्याख्या कोणी केली आहे बघा, सामाजिक समायोजनाची व्याख्या. सामाजिक समायोजन म्हणजे काय तर व्यक्ती व्यक्ती, व्यक्ती समूह, व्यक्ती सांस्कृतिक घटक यामध्ये सामाजिक संबंध प्रस्थापित करणे. ओके, यांच्यामध्ये काय समाधानकारक सामाजिक संबंध प्रस्थापित केले जातात अशी व्याख्या कोणी केली आहे, अल्फ्रेड बिने, ब्राउन, स्पियरमन की स्टर्न. तर ही व्याख्या कोणाची आहे विद्यार्थी मित्र, तर ही व्याख्या आहे ब्राउन यांची आहे. ओके, ब्राउन या मानसशास्त्रज्ञाची व्याख्या आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी ब्राउन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय, एखाद्या विशिष्ट परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या नव्या परिस्थितीवरच्या अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो, यास काय म्हणतात. ओके बघा, एखाद्या विशिष्ट परिस्थितीमधील अध्ययनाचा नवीन परिस्थितीमध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत असते, तर अशा वेळी याला काय म्हणणार. ओके, काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्र, ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र यापैकी नाही. आता का, तर याला आपण काय म्हणत असतो, याला अध्ययन संक्रमण म्हणतात. काय म्हणतात याला, अध्ययन संक्रमण. ओके, अध्ययन संक्रमण असे म्हणतात. आणि पर्यायामध्ये कुठेच अध्ययन संक्रमण नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर डी यापैकी नाही हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता अध्ययन संक्रमणाचे विद्यार्थी मित्र 3 प्रकार पडतात. ओके, 3 प्रकार पडतात. एक म्हणजे धन, ओके, दुसरा काय आहे, दुसरा आहे ऋण आणि तिसरा आहे शून्य. ओके, शून्य. बघा या ठिकाणी एका बाबीतील घटकातील दुसऱ्या बाबीवर कसा परिणाम होतो, अनुकूल होतो, प्रतिकूल होतो की कुठलाच नाही होत, यानुसार जे आहे ते हे 3 प्रकार पडतात, धन, ऋण आणि शून्य. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा विद्यार्थी मित्र काय, आता या ठिकाणी या टॉपिकवर आपले 3 प्रश्न आपण बघणार आहोत एका सहीने. परिस्थितीतील अध्ययन, एखाद्या परिस्थितीतील अध्ययन दुसऱ्या पद्धतीमध्ये काय परिस्थितीमध्ये अनुकूल ठरत असेल, कसे असेल, अनुकूल ठरत असेल. आता विद्यार्थी मित्र तर त्याला काय म्हणतात. ओके बघा, आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अनुकूल. ओके, अनुकूल आहे म्हणजे काय, या ठिकाणी अनुकूल आहे म्हणजे काय, चांगले आहे. एकंदरीत दुसरा शब्द आपण काय म्हणतो, फायदेशीर आहे. ओके, फायदा होत आहे या ठिकाणी. म्हणजे काय असणार या ठिकाणी, ऋण, धन, शून्य. कोणतं संक्रमण या ठिकाणी बघा, अनुकूल ठरत असेल तर अशा वेळी धन संक्रमण होत असते. ऑप्शन नंबर बी धन संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. मराठी भाषा अभ्यासल्यानंतर हिंदी भाषेचा लिंगभेद शिकताना अडथळा निर्माण होतो म्हणजे रिकामी जागा होय. बघा या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे म्हणजे कुठला परिणाम या ठिकाणी होत आहे, या ठिकाणी प्रतिकूल परिणाम होत आहे. ओके, परिणाम कुठला होत आहे, तर प्रतिकूल परिणाम होत आहे. प्रतिकूल परिणाम होतो अशा वेळी कोणतं संक्रमण होत असतं, अशा वेळी ऋण परिणाम होत असतं. ओके, कुठलं, ऋण संक्रमण हे होत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर ए ऋण संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्र, या टॉपिक वरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये प्रश्न असतो. ओके, अध्ययन संक्रमण यावरती 100% असतो. एक तर धन संक्रमण विचारणार, एक तर ऋण संक्रमण विचारणार किंवा शून्य संक्रमण विचारणार. उदाहरणं देखील हे जशाच तशी या ठिकाणी येतात. ओके, चला, कारण की ऑलरेडी एक्झाम मधील आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न काय, सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे कोणी म्हटले आहे. बघा सामान्यीकरण. ओके, मग या ठिकाणी विद्यार्थी मित्र अध्ययनाची बघा एक सामान्यीकरण उपपत्ती आहे. ओके, अध्ययनाची कोणती उपपत्ती आहे, तर सामान्यीकरण उपपत्ती. मग ही कोणाची आहे या ठिकाणी, स्किनर, CH जड, कोहलर की कोपका. ओके, तर विद्यार्थी मित्र ही कोणाची आहे, CH जड यांची आहे. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्किनरची कुठली आहे, स्किनर यांची
साधक अभिसंधान आहे. ओके, स्किनर यांची कुठली आहे तर साधक अभिसंधान ही उत्पत्ती स्किनर यांची आहे. कोहलर, कोपका हे जे एकच आहे ते यांचे सहकारी होते. ओके, तर हे कोणाचे यांची कोणती आहे तर समष्टीवादी उपपत्ती यांची कुठली आहे यांची आहे समष्टीवादी उपपत्ती. त्याला समाकारवादी किंवा मर्मदृष्टी असेही म्हणतात. तर या ठिकाणी लक्षात द्या, सामान्यीकरण जे आहे संक्रमण, सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण होते ही व्याख्या कोणाची आहे तर ही आहे CH जड यांची आणि यांची उपपत्ती देखील आहे सामान्यीकरण उपपत्ती. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र, काय आहे शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल. ओके, शिक्षण म्हणजे काय तर आपल्या वर्तनामधील विकासशील बदल होय अशी व्याख्या कोणाची आहे. ओके, कोणी केलेली आहे स्किनर, स्टर्न, गेट्स की यापैकी नाही. ओके, तर ही व्याख्या कोणाची आहे विद्यार्थी मित्र तर स्टर्न यांनी ही व्याख्या केलेली आहे. ओके, यांनी काय केलेली आहे तर शिक्षण म्हणजे काय तर वर्तनातील विकासशील बदल. ओके, शिक्षण म्हणजे काय वर्तनातील विकासशील बदल. ओके, शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल होय असं कोणी म्हटलंय तर असं स्टर्न यांनी म्हटलेलं आहे. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अनुभूतीच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल. ओके, बघा अनुभूतीच्या माध्यमातून वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय अशी व्याख्या कोणी केली आहे. बघा शिक्षणाची ही व्याख्या एक कोणी केली आहे गिलफोर्ड, स्टर्न, गेट्स की अध्ययन. ओके, ही कोणी केली आहे विद्यार्थी मित्र तर ही व्याख्या आहे गिलफोर्ड यांची. कोणाची आहे गिलफोर्ड. ओके, गिलफोर्ड या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर ए हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, ही व्याख्या कोणाची आहे गिलफोर्ड यांची आहे. बघा स्टर्न यांनी काय म्हटलं आहे तर शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल होय. शिक्षण यांनी काय म्हटलंय स्टर्न यांनी शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल, मात्र गिलफोर्ड यांनी काय म्हटलंय तर अनुभूतीच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थी मित्र, वाढ व विकास यांच्या संदर्भात रिकामी जागा यांनी संशोधन केले आहे. ओके, बघा वाढ आणि विकास, वाढ व विकास संदर्भात संशोधन हे कोणी केलेलं आहे विद्यार्थी मित्र तर हे संशोधन या ठिकाणी डॉक्टर अर्नेट जोन्स यांनी केले आहे. ओके, डॉक्टर अर्नेट जोन्स यांनी केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी डॉक्टर अर्नेट जोन्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा हे झालं. त्यानंतर विद्यार्थी मित्र वाढ आणि विकास या ठिकाणी झालं. त्यानंतर अनुवंशावर संशोधन. ओके, अनुवंश जे आहे ओके अनुवंशावर संशोधन हे आहे ग्रेगॉर मेंडेल. ओके, ग्रेगॉर मेंडेल यांनी केलं होतं आणि यांनी विद्यार्थी मित्र करताना कशावरती प्रयोग केला होता तर वाटाण्यावरती प्रयोग केला होता. ओके, वाटाण्यावरती यांनी प्रयोग केला होता. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र आता किशोरावस्थे संदर्भात आहे. ओके, बघा किशोरावस्थेचा कालावधी कोणता आहे. ओके, किशोरावस्था जी आहे त्याचा कालावधी कोणता आहे 4 ते 12 वर्ष, 6 ते 12 वर्ष, 8 ते 12 वर्ष की या ठिकाणी यापैकी नाही. ओके, तर विद्यार्थी मित्र किशोरावस्थेचा कोणता कालावधी आहे तर बघा या ठिकाणी किशोरावस्था जी असते ती असते विद्यार्थी मित्र 6 ते 12 वर्षापर्यंत. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र भावनिक ताणतणावाचा काल असे कोणत्या अवस्थेला म्हणतात. ओके, विद्यार्थी मित्र भावनिक ताणतणावाचा काल कशाला म्हणतात शैशवावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था की यापैकी नाही तर ही विद्यार्थी मित्र आहे कुमारावस्था. ओके, याला काय म्हणतात भावनिक ताणतणावाचा काल. ओके, भावनिक ताणतणावाचा काळ म्हणतात कुमारावस्थेला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. ओके, पहा टेलिग्राम तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्ययनार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन. बघा अध्ययनार्थी जे आहे अध्ययनार्थीचे अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन होय अशी व्याख्या कोणी केली आहे की अशी व्याख्या कोणी केली आहे स्टर्न, गेज, कोहलर की यापैकी नाही. ओके, तर बघा अध्यापनाची ही व्याख्या कोणी केली आहे विद्यार्थी मित्र तर ही व्याख्या आहे गेज यांची. कोणाची आहे गेज यांनी केलेली आहे. बघा
अध्ययनार्थींचे अध्ययन व्हावे यासाठी करण्यात आलेली कृती म्हणजे अध्यापन होय, ही व्याख्या आहे गेज या मानसशास्त्रज्ञाची. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे, गेज. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो, व्याख्यान पद्धती ही कोणत्या स्वरूपाची आहे? बघा, अध्यापनाच्या काही पद्धती आहेत, यापैकी व्याख्यान पद्धती कुठल्या स्वरूपाची आहे? विद्यार्थी केंद्रित, शिक्षक केंद्रित, पालक केंद्रित की यापैकी नाही? आता व्याख्यान केंद्रित या ठिकाणी व्याख्यान पद्धतीमध्ये काय करणार आहे, एकच व्यक्ती त्या ठिकाणी बोलणार, शिक्षक या ठिकाणी व्याख्यान करता ठिकाणी तो बोलत राहील, मग त्या ठिकाणी काय असणार आहे, ही तरी असणार आहे शिक्षक केंद्रित. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अवधानाचे केंद्रीकरण होत नाही हे व्याख्यान पद्धतीचे रिकामी जागा आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी कुठली गोष्ट होत नाही म्हटलेलं आहे. ओके, बघा या ठिकाणी एक तर हो असते किंवा नाही असते. जर हो असेल तर या ठिकाणी हा काय झाला, त्याचा गुण होणार, आणि नाही असेल तर हा काय झाला विद्यार्थी मित्र, तर हा दोष असणार आहे. एखादी गोष्ट कमी असणार म्हणजे काय, त्या ठिकाणी त्याचा दोष. मग गुण दोष फायदा यापैकी नाही, ऑप्शन काय असणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर बी दोष हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हा काय, हा दोष आहे याचा. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न बघा, कथनात दोष असेल. बघा या ठिकाणी जर एखादा व्यक्ती माहिती सांगतोय, जो कथन करतोय, जो बोलतोय, जर त्याच्या कथनात दोष असेल म्हणजे बोलण्यातच जर दोष असेल तर काय होणार नाही, संप्रेषण, संश्लेषण, आकलन यापैकी नाही. जर बोलताना जर योग्यरित्या बोलत असेल समोरच्या व्यक्तीला समजेल का, समजलं नाही म्हणजे काय नाही, त्याचं आकलन होणार नाही. म्हणजेच काय, तर ऑप्शन नंबर सी आकलन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रतिमानावर संशोधन केले आहे? ओके, कोणत्या शास्त्रज्ञ ज्यांनी प्रतिमानावर संशोधन केले आहे? ब्रूस जॉइस, गेज, कोहलर की यापैकी नाही? हा प्रश्न आपण आतापर्यंत खूप वेळा परीक्षेमध्ये रिपीट घेतलाय. ओके, बघा ऑप्शन नंबर ए ब्रूस जॉइस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यांच्या सहकारी होत्या मार्शविल. ओके, मार्शविल हे होते. ओके, चला या दोघांनी काय अध्यापनाची प्रतिमाने केलेली आहेत? बघा एकूण अध्यापनाची प्रतिमाने किती आहेत? ओके, एकूण अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे एकूण अध्यापन प्रतिमाने हे देखील तुम्हाला सांगतो किती आहे. ओके, एकूण अध्यापन प्रतिमाने म्हटलं विद्यार्थी मित्र तर किती आहेत? एकूण 22 आहेत. ओके, एकूण किती आहेत? 22 अध्यापन प्रतिमाने ही आहेत. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास कोणत्या प्रतिमानात केला जातो? बघा कुठलं म्हटलं या ठिकाणी, ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास. ओके, कोणत्या अध्यापन प्रतिमानात होणार? सामाजिक मध्ये होणार का? नाही. व्यक्तिगत मध्ये असणार का? नाही. आता हे दोन नाही म्हणजे यापैकी नाही पण नसणार आहे. ओके, या ठिकाणी ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये हे होतं. ओके, चलो यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, सामाजिक जबाबदारी, जाणीव व लोकशाही मूल्यांचे बीजारोपण या उद्दिष्टांची रिकामी जागा या प्रतिमानाने पूर्ती होते. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, व्यक्तिगत प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने आणि यापैकी नाही. आता यामध्ये आपल्याला काय आहे तर सामाजिक जबाबदारी, सामाजिक जाणीव, लोकशाहीचे मूल्य सर्व घटक कसे आहेत? हे सामाजिक आहेत. मग सामाजिक घटक कशात येणार तर सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. ओके, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानामध्ये याचा समावेश होतो. ओके, या प्रतिमानाने याची पूर्ती होते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानसिक आरोग्य म्हणजे काय? पहा, मानसिक आरोग्य म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कशाला म्हणणार आपण मानसिक आरोग्य? मानसिक संरक्षण, मानसिक आरोग्य रक्षण, मानसिक आजारातून मुक्तता की यापैकी नाही? तर मानसिक आरोग्य म्हणजे काय विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मानसिक आजारातून मुक्तता असणे म्हणजेच मानसिक आरोग्य असणे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे काय? बघा वर्तन आणि अवबोध या दोन्ही मध्ये सुधारणा झाली. बघा विद्यार्थ्याच्या अवबोधने त्याला गोष्टी समजायला लागल्या, बोध व्हायला लागला त्या गोष्टीचा, आणि त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली. तर काय म्हणणार आपण त्या ठिकाणी? अध्यापन झाले म्हणणार का? अध्यापन तर शिक्षक करतात, शिक्षक नाही. अध्ययन हेच बरोबर आहे. ओके, काय असणार याला? अध्ययन. वर्तन आणि अवबोध यातील सुधारणा म्हणजे काय? अध्ययन होय. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
मुला मुलींचा नवा जन्म होतो असे कोणत्या शास्त्रज्ञाचे मत आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, किशोरावस्था जी आहे, किशोरावस्थेनंतर कुमारावस्था जी येते, तर कुमारावस्थेमध्ये काय, तर मुला मुलींचा नवीन जन्म होतो असं म्हटलेलं आहे. ओके, कुमारावस्थेत काय, तर मुला मुलींचा नवा जन्म होतो असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे? स्टर्न, रॉस, या ठिकाणी स्टॅनले आणि यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, हे कोणी म्हटलंय, तर स्टॅनले या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्टॅनले यांनी काय म्हटलंय, कुमारावस्थेनंतर काय, या ठिकाणी मुला मुलींचा नवीन जन्म हा होत असतो. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण मानसशास्त्रावर आधारित महत्वपूर्ण 30 प्रश्न जे आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. होप सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.